तर भाऊ निवंत असायला पाहिजे. तो विषय असा आहे की आजचा ब्लॉग उभारी असणार आहे, कारण आपण चाललेलो आहे बड्डे आहे ओनाचा साहेबांचा. तर हॅपी बड्डे श्रीनिवास साहेब, ब्लेसिंग्स आणि खूप सारा आशीर्वाद देव तुम्हाला देव. आणि चर्चमध्ये आता आपण जात आहे, बघूया 7 वाजलेले आहे, आवरलेलो आहे मी फायनली, हे तुम्ही बघू शकता. आता चला इंडियाचे डायरेक्टर आहेत, मग कोयमारचे प्रतिनिधी आहेत, ही त्यांची सामाजिक ओळख आहे. परंतु खऱ्या अर्थानं त्यांची जी ओळख आहे तुम्हाला ऐकायला निश्चित आता बोरे पास्टरनी जे सांगितलं की थोडीशी सावळतमधली जी सुरुवात आहे ती सुद्धा ऐकताना आपल्याला लगेच इतर टच होते. परंतु त्याही पूर्वीची काही जी ओळख आहे निश्चित आमच्या समोर त्यांचं बालपण गेलेलं आहे. आता त्यांची मुलं या ठिकाणी आहेत, पॉल आहे, स्टीव्ह आहे, आणि ही मुलं जशी दिसत आहेत तसेच बाळासाहेब आम्ही बघितलेले आहेत. सांगायला जे आठवते त्यांनी सांगितलेलं वचन जे आहे यशाचं पुस्तक 6वा अध्याय 8वं वचन. देव म्हणाला आम्हासाठी कोण जाईल. अनेक लेकरं गोंधळले. मोशे सुद्धा म्हणाला मला काही बोलता येत नाही, मला धाडस नाही त्या फारसमोर जाण्याचं. शेवट राजाला राजा करताना तो देखील जाऊन दडून बसला, मी कनिष्ठ कुळातला आहे, मला काही राजा करू. परंतु यांचा प्रतिसाद देवाला असा होता की हा मी आहे, मला पाठव. कुठं बरंच ख्रिश्चन मंडळीमध्ये जाणं सोपं नव्हतं. बरेचसे पालक थोडंसं का असं कचरतात तिथे यायला, कारण इथली आव्हानं मोठी होती. ज्या ज्या कामाला ते हात घालत आहे त्या प्रत्येक कामात परमेश्वर त्यांना आशीर्वादित करत लागले. तर मी त्याचं वर्णन परवा हिस्टिकेटीमध्ये केलेलं आहे. त्यांचं असं आहे, जर शांत बसावं लागलं तर समोरच्यानी समजून घ्यावं की वाघ 4 पावलं पाठीमागे चाललेला आहे आणि आता मोठी झेप घेणार आहे. तर निश्चितच येणाऱ्या दिवसामध्ये अजूनही सेवेमध्ये कितीतरी मोठी भरारी होती आणि आपलं निश्चितच त्याकडे लक्ष असणार आहे. जेव्हा त्यांना आशीर्वादित करू. 40वा वाढदिवस त्यांच्यासाठी हर्षाचा, आनंदाचा, आरोग्याचा, शांतीचा, समाधानाचा असा हो. परमेश्वर त्यांना दीर्घायू करू. त्यांच्या या यशाच्या पाठीमागं आणि लेकर अशीच घडत म्हणायचे. पहिला नंबर गेला, आता जास्तीत जास्त आपला 2रा नंबर येणार. त्यांनी पुण्यामध्ये जी काही इतकी जोरदार हवा केली, त्यांच्या घरी कधी गेलाच तर तुम्हाला कोपऱ्यामध्ये भरपूर शिंग दिसतील. ते प्रथम क्रमांकाची शिंग त्याने मिळवलेली आहेत आणि खरोखर देव त्यांना त्या ठिकाणी चालवित होता. साहित्य आज देखील त्यांच्या बरोबर त्यांच्या कुटुंब. मी थोडक्यात 4 शब्दातच मी तुम्हाला सांगतो की 2016 मध्ये नोव्हेंबर 16 तारखेला 2016 मध्ये पाळसाहेबांची नियुक्ती आपल्या चर्चमध्ये झाली. त्यावेळी ही मंडळी खूप संकटातून, खूप अडचणीतून, कोर्ट केसेस, दारात पोलीस गाड्या, पिंजरा गाड्या सारखं लागायच्या. आणि देवाची इच्छा, देवाची योजना की कोल्हापूर धर्मप्रांताने बाळासाहेबांना एक मोठी जबाबदारी दिली आणि त्यांना आपल्या मंडळींनी त्यांची नियुक्ती केली. मला वाटतं आजच्या दिवसापासून जर बघितलं तर 10 दिवस मागं आपण जायचं की 16 तारखेला बाळासाहेबांची नियुक्ती झाली 2016 मध्ये आणि डिसेंबर 27 तारखेला आम्हाला चर्चमध्ये याची बंदी करण्यात आली कोर्टाकडून आणि पोलीस स्टेशन. क्षेत्रामध्ये जे काम करत असताना ख्रिश्चन बांधवांच्या, अल्पसंख्याकांच्या समाजावर जे अन्याय होत चाललेले आहे त्या संदर्भात जी त्यांनी भूमिका घेतलेली आहे ते फार महत्त्वाची, मोलाची आहे. कारण देवानं दिलेलं त्यांना वरदान, देवानं दिलेलं त्यांना ज्ञान हे देवाकडून सर्व प्राप्त झालेलं आहे. आणि मी तर म्हणेन ते अष्टपैलू आहे. कारण कुठल्याही क्षेत्रामध्ये असले आणि आज परमेश्वराच्या कृपेनं, परमेश्वराच्या दयेनं आज एक नवीन वर्ष ज्याने पाहिलेला आणि परमेश्वराच्या द्वारे नव्या वर्षात पदार्पण करण्यासाठी ज्या दासांना परमेश्वराने कृपा पुरवलेली आज आम्ही त्या दासांना आशीर्वाद करणार आहे. आम्ही सगळे उजवात करूया. आज आमच्या हृदयातल्या प्रार्थना त्यांच्या परिवाराला, त्यांच्या सेवेला निश्चित आशीर्वादित करतील, पुढे नेतील. धन्यवाद ईश्वर, धन्यवाद.
सर्वजण चोपडे सर सगळे समोर बसल्याने म्हटलं आपण एकाच कुटुंबातल्या म्हणलं तर काय वावत नाही असे आपण सर्वजण. आता चोपडे सरांच्या बरोबर कांबळेसाहेब काय बोलत म्हणजे अवघड आहे. मी आल्याला त्यांना सांगितलं की वर्षभर 364 दिवस तुम्ही आम्हाला आशीर्वाद देता आणि आज तुमचा शुभेच्छा देण्यासाठी एक दिवसाचा मोका आमच्या सर्व लोकांना मिळतोय. हे तुमचं आमचं भाग्य म्हणून या ठिकाणी सरांनी आजपर्यंत तुम्हा आम्हाला मार्गदर्शन केलं. मग प्रार्थनेच्या रूपाने असून दे, विविध योजनेमार्फत असून दे. आता परवा आपले मला याला जमलं नाही, टायमिंगमध्ये फरक पडला शांती सभेची वेळेला ती सुद्धा सभा प्रेज द लॉर्ड. देवबापाचे खरंच मनापासून मी आभार मानतो आजच्या या दिवसासाठी आणि सर्व मिरज ख्रिश्चन चर्चचे वडील वर्ग आणि आमचे सर्व टीम आणि सर्व मंडळींचे याजक बाळक कीर्तन सुवार्थी वेगवेगळ्या भागातून आलेले चर्चचे प्रतिनिधी आणि आपल्या सर्वांचं अगदी मनापासून मी आभार मानतो. कारण की इतर कोणत्याही प्लॅटफॉर्मवर माझ्याकडे बोलायला शब्द खूप असतात, पण आज मी या ठिकाणी येत असताना विचार करत होतो की कुठून सुरुवात करायची. आणि ज्यावेळेस पुलपिटवर असतो त्यावेळेस मनात विचार असतो की कुठं थांबायचं. म्हणजे अशी आजची अवस्था आहे. कारण की जणू काय आज ज्या ज्या लोकांनी माझ्या सेवकाई जीवनाबद्दल ज्या साक्षी दिल्या मी विसरून गेलो होतो, पण तो चित्रपट पुन्हा एकदा समोर उभा राहिला आणि कुठून प्रभूनं कुठंपर्यंत आणलं याचा एक अनुभव मला मिळाला. खरंच या सभेमध्ये आणि आतापर्यंतच्या कालावधीमध्ये अनेक प्रतिकूल परिस्थितीमधून प्रवास झाला, पण अनुकूल आणि विश्वसनीय कार्य करणारा देव हा सदैव माझ्याबरोबर राहिला आणि त्या परमेश्वरासाठी एकदा जोरदार आणि या BTC विजयाचा ध्वज हा सदैव माझ्या सोबत राहील आणि त्याची कृपा राहील. आणि म्हणून आजचा या दिवसाचं सगळं गौरव जे आहे ते त्या परमेश्वराला. कारण की जे काही या ठिकाणी सांगितलं त्या कोणत्याही योग्यतेचा मी नाही, त्या देवाची कृपा ही पुरेसी आहे आणि त्या परमेश्वराच्या कृपेने इथपर्यंतचा या जीवनाचा प्रवास प्रभूने आशीर्वादित केला. आणि या प्रवासामध्ये परमेश्वराने ज्या देणग्या माझ्या जीवनामध्ये मी खरंच तिचे कधी कधी असा प्रश्न निर्माण होतो की ज्या काळामध्ये म्हणजे 20 वर्षापूर्वीचा 10-15 वर्षापूर्वीचा काळ लग्न एक महत्वाची गोष्ट असते. म्हणून 2026 मध्ये आपण दर्शन बघत आहे की संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये 500 पाळक लोकांचं एक संघटन आपण बांधत आणि या 500 पाळक लोकांचं जे संघटन आहे त्याची सर्वतोपरी जबाबदारी जी आहे ती आपण घेत आहोत. त्यांच्या वैयक्तिक, त्यांच्या कौटुंबिक आणि त्यांच्या मंडळीच्या जीवनाची सर्व जबाबदारी आम्ही घेत आहोत. आणि हे दर्शन आणि याची सुरुवात 2026 मध्ये पास्टर पिंटू यांच्या नेतृत्वाखाली याचा आपण आरंभ करत आहोत. आणि संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातला कुठलाही पाळक एकटा नाही, कोणताही सेवक एकटा नाही, तर देवाच्या कृपेनं आम्ही तुमच्या बरोबर आहोत. आणि पश्चिम महाराष्ट्राची खूप वेळ आमच्या बरोबर आहे. एक एक घेऊन आम्ही तर अशोक तेवढे पास्टर पोतणे, पास्टर राज दुधाळ जिथे असतील तिथे पास्टर राज दुधाळ, राजदुधार सर, विक्टर मित्तल, आमचे मोजस मेहतर, आपण सगळेजण टाळ्या वाजूया.
लेके वैभव दादा भारत सर आमच्या प्रिय ताई आणि लेकरं कृपया वरती या पाठींबाईंना आणि लेकरांना वरती बोलवत आहे Happy birthday to you. Happy birthday, happy birthday, happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, happy birthday, happy birthday. यावेळी विजय लोंढे फाउंडेशन यांच्याकडून शुभेच्छा देण्यात येतील. फॅमिली बाळासाहेबांची फॅमिली कृपया स्टेजवर या. धनवडे फॅमिली